पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे हजारो कर्मचारी सध्या गल्लोगल्ली फिरतायत. त्यांना काम फक्त एकच, औषधांची फवारणी करणं आणि डासांची पैदास केंद्र नष्ट करणे. कारण पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियानं थैमान घातलंय आणि ते आटोक्यात यायलाही तयार नाही आहेत. पुण्यात डेंग्यूचे 1472 तर चिकनगुनियाचे 391 रुग्ण आढळलेत. यात दिवसेंदिवस वाढच होतीये. परिणामी महापालिका प्रशासन असं कामाला लागलंय. यावर्षी जानेवारीपासून 1472 केसेस आपल्याला डेंग्यूचे सापडले. थोडे कमी आहेत, परंतु यावेळी आम्हाला असं दिसून आलं की चिकनगुन्याचे जे पेशंट आहेत, जे 50 किंवा 100च्या वर दरवर्षी जात नव्हते, यावर्षी आम्हाला 391 केसेस आम्हाला सापडले. डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या डासांची पैदास रोखणं हे महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे. कारण गलिच्छ ठिकाणी किंवा स्वच्छता नसलेल्या ठिकाणी या डासांची पैदास होत नाही, तर स्वच्छ पाण्यात होते. महापालिकेनं आतापर्यंत डासांची पैदास होणारी अशी तब्बल 5000 केंद्र नष्ट केली आहेत. नामांकित डॉक्टर, राजकारणी, बडे अधिकारी यांच्या घरी डासांची पैदास केंद्र सापडली आहेत हे विशेष. कमर्शियल ठिकाणी जिथं टायर्स आहेत, जिथं स्विमिंग पूल्स आहेत, जिथं आम्हाला बिल्डिंग सापडले, असे टोटल आम्हाला 5000 बिल्डिंग्स सापडले, ते आम्ही नष्ट केलेत. परंतु 100% बिल्डिंग आम्हाला स्टॉप करायचं आहे. नागरिकांनी सहभाग आम्हाला पाहिजे, कारण आम्हाला प्रत्येक घरामध्ये घुसता येत नाही. आमचा प्रयत्न आहे प्रत्येक घरामध्ये पाहणी करणे, इन्स्पेक्शन करणे, त्यासाठी नागरिकांनी आम्हाला थोडी मदत करणे. ह्या बाबी जर एकत्र आल्या तर डेंग्यू हा विषय किंवा पसार जो आहे तो कमी होईल. डासांची पैदास होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या लोकांवर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करते. महानगरपालिकेनं आतापर्यंत 2,22,000 रुपयांचा दंड नागरिकांकडून वसूल केलाय. डासांची पैदास होण्यास कारणीभूत ठरल्यास महापालिका 500 ते 5,000 रुपये दंड करते. पण याचा काहीही उपयोग होताना दिसत नाहीये. महापालिका प्रयत्न करत असली तरी नागरिकांनी देखील स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.